नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 22 नोव्हेंबर 2025च्या चालू घडामोडी. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर कोणताही प्रश्न स्किप करू नका. बघा, पहिला प्रश्न आहे, नोव्हेंबर 2025मध्ये CCI गुणवत्तारत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन बी वेणू श्रीनिवासन यांना नुकताच नोव्हेंबर 2025मध्ये CCI गुणवत्तारत्न पुरस्कार मिळालेला आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. बघा, पुढचा प्रश्न आहे, 2025च्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये खालीलपैकी कोणता नवीन खेळाचा प्रकार सामील झाला आहे? तर बघा, खालीलपैकी कोणता प्रकार आहे जो की नवीन सामील झालेला आहे तो तुम्ही बघायचा आहे. ओके, कोणता प्रकार आहे त्याचं नाव आहे कॅनोईंग. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे. तर कॅनोईंग हा खेळ 2025च्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये नवीन सामील झालेला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि आणखी कोणते खेळ सामील झाले आहेत ते बघूयात आपण. बघा, 2025च्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेममध्ये खालीलपैकी खेळ सामील झालेले आहेत. ओके, कोणकोणते आहेत तर बघा, कोनिंग म्हणजेच कॅनोईंग किंवा कॅनोईंग आणि कायाकिंग. ओके, हा एक आहे. बघा, सायकलिंग एक आहे आणि बीच व्हॉलीबॉल एक आहे. ओके, तर बीच व्हॉलीबॉल हे 3 प्रकारचे खेळ सामील झालेले आहेत. ओके, 3 कसे 4. ओके, 4 प्रकारचे खेळ सामील झालेले आहेत, तर लक्षात ठेवा. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे, जलवायू परिवर्तन गॅलरी ऑन द एजसाठी प्रतिष्ठित सिम्युसेट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ओके, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम, विज्ञान सिटी कोलकाता. ओके, तर या संस्थेला नुकताच जलवायू परिवर्तन गॅलरी ऑन द एजसाठी प्रतिष्ठित सिम्युसेट म्हणजेच SIMUSET सिम्युसेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ओके, तर लक्षात ठेवा, या संस्थेचं नाव आहे नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम, विज्ञान सिटी, जी की कोलकातामध्ये आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे, पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे ऑप्शन डी विवेक सिंगला. ओके, तर विवेक सिंगला यांची नुकतीच पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, जागतिक दूरदर्शन दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? तर बघा, याचं उत्तर असणार आहे 21 नोव्हेंबर. दरवर्षी आपण 21 नोव्हेंबर रोजी जागतिक दूरदर्शन दिवस साजरा करतो. ओके, तर बघा, 17 डिसेंबर 1996 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने ठरवले की प्रत्येक वर्षी 21 नोव्हेंबर या दिवशी वर्ल्ड टेलिव्हिजन डे म्हणून साजरा केला जाईल. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 आहे. बघा, भारतातील पहिले हाय प्रिसिजन डायोड लेझर कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर बघा, त्या संस्थेचं नाव आहे प्रिनिस्क प्रायव्हेट लिमिटेड. ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे प्रिनिस्क प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीने भारतातील पहिले हाय प्रिसिजन डायोड लेझर विकसित केलेले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, केम्ब्रिज डिक्शनरीने 2025 वर्षाचा वर्ड ऑफ द इयर कोणता निवडला आहे? ओके, तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए पॅरासोशियल. ओके, तर पॅरासोशियल हा जो वर्ड आहे तो केम्ब्रिज डिक्शनरीने 2025 या वर्षाचा वर्ड ऑफ द इयर म्हणून निवडलेला आहे. ओके, तर विद्यार्थी महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ओके, बघा, या शब्दाचा अर्थ होतो पॅरासोशियल. म्हणजेच हा शब्द एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसोबत, जसे की सेलिब्रिटी किंवा सोशल मीडिया प्रभावक यांच्यासोबत एकतर्फी नातेसंबंध तयार करण्याच्या प्रवृत्तीचे वर्णन करतो. ओके, तर लक्षात ठेवा. बघा, हा जो शब्द आहे
हा निवडण्यामागील कारण म्हणजे सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आणि ऑनलाईन व्यक्तिमत्वांच्या प्रभावामुळे हा शब्द चर्चेत आला आहे, म्हणून हा शब्द निवडला गेलेला आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, नुकताच कोणाला डेझर्ट पाम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात येणार आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे लिओनार्डो डिकॅप्रियो. ओके, लिओनार्डो डिकॅप्रियो यांना नुकताच डेझर्ट पाम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा हा पुरस्कार त्यांच्या नवीन चित्रपट जिम जोन्स मधील उत्कृष्ट अभियानासाठी देण्यात येत आहे. ओके, तर लक्षात ठेवा त्यांच्या चित्रपटाचं नाव आहे जिम जोन्स. या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभियानासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या देशाने 22 नोव्हेंबर 2025 पासून भारतीयांसाठी विजामुक्त प्रवेश बंद केला आहे? तर बघा, त्या देशाचं नाव आहे इराण. इराण या देशाने नुकतेच 22 नोव्हेंबर 2025 पासून भारतीयांसाठी विजामुक्त प्रवेश बंद केलेला आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे, बघा नोव्हेंबर 2025मध्ये नासाच्या सेंटिनल-6B उपग्रहाला कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, SpaceX फाल्कन 9 या रॉकेटने प्रक्षेपित केलेले आहे. ओके, तर बघा सेंटिनल-6B हा जो उपग्रह आहे याला SpaceX फाल्कन 9 हे जे रॉकेट आहे त्याने नुकतेच प्रक्षेपित केलेले आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.